मी खूप दिवसाने खरं तर ब्लॉग बनवायला घेते, कारण की एक मिनट सॉरी. तर मला आहे ना ब्लॉग बनवायला खरं तर घरातलं रुटीन जे आहे ते रोज रोज काय दाखवत बसायचं, त्याच्यासाठी मी खरं तर ब्लॉग बनवत नाही घरातला. आजचं वातावरण जरा चांगलं आहे. नाशिकमध्ये खूप पाऊस चालू होता, कंटिन्यू पाऊसच होता. तर आज जरा ऊन पडलं आहे. तर हे बघा असं आहे आजचं वातावरण, तर जरा बरं आहे. आमच्या इथे मॉलचं काम चालू आहे. तर सगळं मॉल बघा, हा जे आहे हे मॉल एकदम मोठा मॉल बनतो आहे आमच्या घराच्याच बाजूला, बिल्डिंगच्या बाजूला. तर इथे बांधकाम चालू आहे, त्याच्यामुळे इथे एक चांगलं मोठं शेत होतं. तर ते शेत लोकांनी काढून टाकलं, म्हणजे देऊन टाकलं, आणि आता इथे मॉल बनतो. नाही तर आम्हाला घरातूनच शेती दिसायची. तसं बघा इथे अजून पण थोडंसं बाकी आहे, दिसत असेल तुम्हाला. तर नाशिकचं आजचं वातावरण खरंच खूप चांगलं आहे, आणि म्हणूनच आम्ही आता डिसाईड केलं आहे की आज थोडं बाहेर जाऊ व्हिडिओ बनवण्यासाठी पण, आणि घरातल्या काही वस्तू संपल्या आहेत माझ्या, त्या घ्यायच्या आहे, आणि गौरीला पण तिचं काही थोडंसं काम आहे ते पण करू. तर त्याच्यासाठीच मग आम्ही आता बाहेर जाणार आहोत. तर म्हटलं चला आज तुम्हाला सकाळीच मी माझ्याबद्दल थोडंसं सांगते, व्लॉग बनवते की मी आज. तर माझं अजून खरं तर खूप काम पडलं आहे. हे बघा हे सगळे भांडे घासायचे आम्हाला म्हणजे माझ्याकडे बाई फक्त झाडफरशीला आहे, ती पण मी आत्ता लावली. भांडे मीच घासते, मला कुणाच्या हाताचे भांडे आवडत नाही म्हणून मीच घासते. माझ्या घरातली सगळी कामं मीच आवडते माझ्या हाताने, कारण की मला दुसऱ्यांच्या हाताची कामं पटत नाही म्हणून मीच करते. तर आता मला भरपूर काम आहे, तर मी काम आवरायच्या आधी म्हटलं थोडंसं तुम्हाला मी व्हिडिओ बनवते आणि सांगते की आज मी ब्लॉग बनवते, आणि बऱ्याच दिवसांतर माझा ब्लॉग येणार आहे. कारण की 8-15 दिवसांनी मी बनवते. कुठे जायचं असलं, काही चांगल्या गोष्टी, कुठे बाहेर गेलो, काही फिरायला गेलो, काही हॉटेलमध्ये गेलो, किंवा काही सांगण्यासारखं असेल तरच ब्लॉग बनवते मी. घरातलं डेली रुटीनचं काय ब्लॉग बनवायचं, लोक तेच बघून पण बोर होतील ना, म्हणून मी थोडंसं बाहेरचं कुठे गेले तरच ब्लॉग बनवते, नाहीतर अदरवाईज मी बनवत नाही. पण आज आम्ही बाहेर जाणार आहे म्हणून मी ब्लॉग बनवते. आणि माझा तुम्ही महाराष्ट्राच्या गौरीचं चॅनल बघत राहा. मी तुम्हाला काय अपडेट देते, काय शेअर करते, काय सांगते. ज्यांना कुणाला माझे आवडत असतील ब्लॉग ते लोक, आणि ज्यांना आवडत नसतील त्यांनी पण जरूर बघा ना, काय होतं बघायला पाहिजे. आजच्या बायका घरात राहून, घरातले कामं करून आणि बाहेरची कामं करून पण जर काही आपल्या फॅमिलीसाठी करत असतील तर बघायला काय हरकत आहे. ब्लॉग बघत राहा. चांगले घरगुती ब्लॉग असतात, चांगले फॅमिलीबरोबर असतात, आणि फॅमिलीबरोबर कसं टाईम स्पेंड करायचा. ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्या मिडल क्लासच्या लोकांकडनंच शिकायला पाहिजे खरं तर. आणि आपल्या मिडल क्लासच्याच लोकांना महत्त्व असतं नात्या गोत्यांचं. तसं तर सगळ्यांना असंच असेल, श्रीमंत लोकांना पण मी सांगते की आजच्या याच्यामध्ये खूप लोक कमी झालेले आहेत, असे बघायला कमी मिळतात की आपल्या फॅमिलीबरोबर खूप कमी राहतात. आणि जात असतील सगळे लोक आपल्या फॅमिलीसोबत, पण मिडल क्लासमध्ये जास्त बघायला मिळतं की आपण आपल्या फॅमिलीसोबतच राहतो. जसे की आईवडिलांकडे लक्ष देणं, सासू सासऱ्यांकडे लक्ष देणं, नंदा आल्या गेले तर त्यांचं करायला पाहिजे. प्रत्येक आपल्या माहेरचे असू द्या की सासरचे असू द्या, सगळ्यांचं केलं पाहिजे, सगळ्यांना धरून चालायला पाहिजे, सगळ्या लोकांमध्ये टाईम स्पेंड केला पाहिजे. आम्ही तर खूप करतो. मी तर माझ्या नंदांच्या घरी पण खूप जाते, जे जातेच जेव्हा कधी असं टाईम आले तर. आणि माझ्या नंदांबरोबर पण माझं म्हणजे चांगलं जमतं, असं काही मी कोणाशी भांडत नाही, आणि भांडली पण नाही इतक्या वर्ष. माझ्या लग्नाला झाले 25-26 वर्ष तरी पण. आणि त्या जर इथे आल्या तर मी नक्कीच त्यांचं करते, आणि त्यांच्याकडे मी गेली तर त्या पण माझं करतात. माझ्या माहेरच्यांचं पण मी करते, आले तर. आणि माझे माहेरचे पण सगळे जे आहेत, माझे काके चुलते, माझे चुलत भाऊ, ते पण आम्ही गेल्यावर खूप चांगलं करतात आमच्यासाठी. तर हे जे आपल्या आत्ताच्या घडीला तर असंच पाहिजे की आपण सगळ्या लोकांबरोबर जास्तीत जास्त टाईम स्पेंड केला पाहिजे. मग ते आईवडील असो, बहीण भाऊ असो, मुलं असू द्या, नवऱ्याकडची फॅमिली असू द्या, सगळे असू द्या. कारण की आत्ताचा कुणाचाच भरोसा नाही आहे, आज आहे तर उद्या नाही आहे. पण जे दिवस आपल्या हातात आहे त्याच्यासाठी आपण खूप खूप आनंदाने जगलं पाहिजे. आणि मी आला दिवस खरं तर असंच जगते. मला आनंदाने राहायला, हसायला, खेळायला, कुदायला, मजा करायला, बाहेर फिरायला, हॉटेलात जायला खूप आवडतं.
आणि जसं आम्हाला जमतं तसं आमचा बजेट असतो त्याप्रमाणे आम्ही करतो आणि हसून खेळून राहतो. सुख दुःख तर चालूच असतं. काही काला म्हणजे 4-5 वर्षापूर्वी म्हणजे आमच्या जीवनात पण खूप मोठं दुःख आलं होतं. तर ते दुःख तुम्हाला आता परत सांगून त्याच गोष्टी बोलून परत मन दुखण्यापेक्षा जे झालं त्याच्यावरती आम्ही आता त्याच्यातून आम्ही सावरून आणि पुढे गेलो आहे आणि मुलांसाठी आणि सगळ्यांसाठी खुश राहायला शिकलो आहे. ज्यावेळेस आमच्या घरात आम्हाला खूप म्हणजे असं आमच्यावरती एक डोंगरच कोसळला होता. डोंगर काय, आमच्या पायाखालची जमीन गेली होती ज्यावेळेस माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला होता. पण आईवडील आणि आम्ही दोघी बहिणी, माझा एकच भाऊ होता. तर त्याचं असं झाल्याच्या नंतर मी विषय घेत नाही त्याचा खरं तर, कारण की तो विषय घेतल्याच्या नंतर मग कुठे ना कुठे खूप मन कासावीस होतं. आणि आईवडील पण आमचे कसे आता थोडंसं त्याच्यातून बाहेर पडले. आम्ही त्यांना बाहेर पडले म्हणण्यापेक्षा त्यांच्यासोबत त्यांच्या मुलाचं दुःख तर नेहमीच राहणार, आमच्यासोबतही आमच्या भावाचं दुःख राहणारच आहे. पण खुश राहायला कुठे ना कुठे पाहिजे, कारण की आपल्या मुलांसाठी आपल्या आईवडिलांसाठी आपण जर खंबीर नाही बनलो तर ते कसे जगतील. आता आमच्या आईवडील आम्हाला बघून जगतात आहे आणि त्यांच्या मनामध्ये त्यांच्या मुलाचं दुःख तर आहेच आणि ते राहणारच आहे मरेपर्यंत. आम्हाला पण त्या आमच्या भावाचं खूप म्हणजे दुःख आहे, पण तरी मुलांसाठी आम्हाला चांगलं राहायला लागतं, सगळ्या गोष्टी करायला लागतात, पुढे चालायला लागतं. कारण की जीवन हे सुखदुःखाचंच एक मोठा भाग आहे. कधी सुख येतं कधी दुःख येतं, त्याला सगळं सहन करून पुढे जायचं हेच जीवन आहे असं मला वाटतं. माझे विचार असे आहे की मी ह्या जीवनामध्ये ना सगळं काही मला करायचं, जे नाही येते ना ते करायला पाहिजे. मला काही व्हिडिओ बनवता येत नाही, मी काही मोठी ब्लॉगर नाही, पण मी प्रयत्न करते की मी चांगले व्हिडिओ दाखवू शकते, करू शकते, बनवू शकते. ज्या लोकांना आवडतील ते लोक बघतीलच नक्की, ज्यांना नाही आवडणार ते नाही बघणार. तर ठीक आहे, असू द्या. यूट्यूब फॅमिली सगळे काही माझ्यासाठी एकच आहे. चांगली बघितली तरी तेही माझेच आहे, नाही बघितली तरी माझेच आहे. तर सगळ्यांनी बघा, पण असं बोलल्याने तुम्ही बघू नका असं नका करू आणि बघत राहा. हे सगळे घरातल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतं ना, आजकाल जे यूट्यूबवरती इंस्टाग्रामवरती चालतं ना, ते एक घरगुती बाई जर चांगले व्हिडिओ बनवत असेल ते नाही एवढं चालत. कारण की तर चला, सुखदुःख तर येत राहतं. चला आता आम्हाला बाहेर जायचं आहे म्हणून मी लवकर कामं आवरते आणि बाहेर जायची तयारी करते. मी आता हा ब्लॉग बनवते ना तर फिल्टर लावते, कारण की चेहऱ्यावरती ना खूप काळे डाग आले, म्हणजे डार्क सर्कल झालेले, तर फिल्टर लावायला पाहिजे. फिल्टरमध्ये कसं जरा चेहरा चांगला दिसतो म्हणून लावलेलं आहे फिल्टर. पण मी दिसायला चांगली आहे बरं का, असं काही नाही की मी खराब दिसते, फक्त स्किन थोडीशी डल झाली. आता वयामानाने होतं, माझं वय आता 46 आहे, तर होणारच. मुलं मोठी झालेली, आता मुलं लग्नासारखी झाली तर कुठपर्यंत माणूस चांगला दिसेल. आपल्या मिडल क्लास थोडी ना असं असतं की पार्लरमध्ये जा, स्वतःवरती एवढे पैसे खर्च करा. मी नाही करत, जसं आहे तसं मी राहते. तर चला, मी आता नाश्ता बनवते, ऑमलेट आणि ब्रेड गौरीला देते, मी खाते आणि त्याच्यानंतर पुढचे कामं आवडते. तोपर्यंत माझा मुलगा येतच आहे, मग तो जिमला जाईल, त्याच्यासाठी काही बनवून द्यावं लागेल, त्याचं बनवते आणि करते. चला, आज आम्ही बाहेर जाऊ तर त्याचा ब्लॉग मी तुम्हाला दाखवते आणि शेअर करते. बघा माझा चॅनल, कंटिन्यू करा. तर चला, मी आता ऑमलेट बनवते मुलांसाठी, माझ्यासाठी, गौरीसाठी. तुम्हाला दाखवते, दिसत असेल तर बघा. आता मी फोडून गॅसवर ठेवले. चण्याची भाजी बाजूला काढायची, तर कांदा टमाटा हे सगळं कापून घेते आणि टाकते. ओ भोले साथिया देखी जो शोखी तेरे प्यार की, ओए होए ओ भोले साथिया. मला जुने गाणे खूप आवडतात. मला गाणे बनवायला पण खूप आवडतं, पण वेळच मिळत नाही. घरातल्या कामांमध्ये काहीच टाईम मिळत नाही. पोरं रस्ते बोलतात हे दे ते दे. अंडे घ्यायचे विसरली. गौरी किती खाणार आहे बेटा? हा गौरी, 2च करते मला, कारण की ते खूप होऊन जातं. चल में भर ली हमने सारी बहार
आते मुस्कुराए पाई खुशी लुटाए हे असं मी नाही करत, मुलगा करतो ना ऑमलेट असं ब्रश लावूनचं नाटक. मी डायरेक्ट तेल होते तो आहे ना जरा कॅमेरा नीट करते मी. कॅमेराचा अँगल जो आहे ना तो बरोबर नाही येते. ठीक आहे आता येत असेल तुम्हाला. हां हे दोनच अंड्याचं बनवायचं आहे. असं मी तुम्हाला क्लिअर दिसतीये. तर माझ्या गळा खूप मोठा मला पकडून असे बनवायचे पण व्हिडिओच्या नादात खारट बनवली मी. खारट नाही बनवायचे. आमच्या दोघींसाठी बनवते. चांगलं फेटून घेतलं. गौरी कढी भाजली का? दादा आला असेल आता. त्याला सांगितलं व्हिडिओ चालू नाही तर परत नाही मला नाही काय घ्या. यायचे का? काय झालं? हे बघा ऑमलेट आणि ब्रेड. गौरी बसली होती ते तुम्हाला दाखवते. ते गरम हे ठेवून येते मी. आणि हा चहा. तर हे आमचं किचन आहे ना. किचनवरून लगेच असा हॉल येतो. आता बघा गौरी कशी नाश्ता करते. असा नाश्ता होतो हिचा रोजचा. अशी बसते आणि खाते. माझ्या मुलाने तिला नाश्ता बनवून दिलाय. हा